जळगावात ऑटो रिक्षा चालकांचा एलपीजी टंचाई विरोधात तीव्र निषेध, दर नियंत्रण व सक्ती थांबवण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन, कल्याणकारी मंडळाच्या शुल्काविरोधात संताप. ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृषी समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने एलपीजी गॅस टंचाई, वाढते दर आणि शासनाच्या धोरणांविरोधात बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष शशांक राव व प्रदेश सरचिटणीस विलास भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. जळगाव येथे दुपारी 12 वाजता प्रदेश कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे व मार्गदर्शक राजूभाई मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. राज्यातील लाखो ऑटो रिक्षा एलपीजी इंधनावर चालत असून लाखो चालकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. मात्र सध्या एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला असून काही ठिकाणी गॅस पंप बंद ठेवले जात आहेत. तसेच वितरकांकडून प्रति लिटर 110 ते 150 रुपये दराने चढत्या भावाने विक्री होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यामुळे अनेक रिक्षा बंद ठेवावी लागत असून चालकांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला आहे. यावेळी एलपीजीचा नियमित व सुरळीत पुरवठा करावा, दर नियंत्रणात ठेवावेत आणि ऑटो रिक्षा चालकांना आवश्यक प्रमाणात इंधन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ऑटो रिक्षा चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाची 500 रुपये नोंदणी फी व 300 रुपये वार्षिक फी रद्द करावी. तसेच आरटीओ कडून नोंदणीसाठी होणारी सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणीही करण्यात आली. कृती समितीच्या म्हणण्यानुसार शासनाने कोणतीही चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतल्याने चालकांवर आर्थिक भार पडत आहे. नोंदणी न केल्यास परमिट नूतनीकरण व पासिंग सारखी कामे अडवली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, मार्गदर्शक राजूभाई मोरे, जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी, बाबूराव वाघ, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद वाणी, सचिव सुनील जाधव, जळगाव महानगर ऑटो रिक्षा चालक मालक युनियनचे शहर अध्यक्ष छोटू निकम, उपाध्यक्ष जयेश वाघ, सचिव शरद कंडारे, एकता ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे रज्जाक भाई खान, उपाध्यक्ष मधुकर चौधरी, सचिव अल्ताफ पुढारी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष शांताराम भाऊ अहिरे, उपाध्यक्ष राजेश चव्हाण, विकी भालेराव, सचिन सुरवाडे, श्रमजीवी ऑटो रिक्षा कामगार फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद तिवारी, सचिव देविदास भडंगर, भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष सुरसिंग पाटील, शहर अध्यक्ष जब्बारभाई शेख, भगवे वादळ चालक मालक संघटनेचे शालेय विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रवी दसाने, सल्लागार जितेंद्र सोनार, सचिव संजय पांडे, जळगाव जिल्हा ऑटो रिक्षा पंचायतचे सदस्य सय्यद सरताज, आरपीआय खरात गट, जिल्हा प्रमुख जे डी भालेराव, श्री छत्रपती शिवाजी महाराज मिनिडोर ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अमृत बारी, उपाध्यक्ष गड पाटील, सचिव जावेद पिंजारी, खजिनदार कृष्ण बारी, महर्षी वाल्मिक कृष्णा युनियनचे अध्यक्ष राजेंद्र कोळी, उपाध्यक्ष रवींद्र नंदवरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रिक्षा चालक सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी खंडू महाले, जळगाव.